कर्जत तालुक्यातील पोशेर येथील जमीन वादात शेतकरी आणि केअरटेकर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। शेतकरी रोशन हाबळे यांनी शेतीसाठी रस्ता मिळावा यासाठी अर्ज केला असून केअरटेकरकडून खोटे आरोप करून बदनामी केल्याचा दावा केलाय। जमीन व्यवहार कायदेशीर पद्धतीने झाल्याचे सांगत जमीन मालक नामदेव माळी यांनी फसवणूक झाल्याचे आरोप फेटाळले। केवळ पानंद रस्ता खुला करावा हीच मागणी असल्याचं शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं। न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला। आम्हाला जसं त्रास झाला यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। आणि पहिली गोष्ट म्हणजे यांचा सूत्रधार साजिद हसन मुस्लिम हा आहे, बाकी कोणी नाही। एवढी पावर येते कोण त्यांना? हे साजिद हसन मुस्लिम आहे ना हसन मुस्लिम मंत्री आहेत ना, म्हणून याला तिकडून पावर येते, दुसरं काही नाही। साध्या पोलीस स्टेशनला आमची तक्रार सुद्धा घेत नाही। ते कलमचे पोलीस आम्ही गेलो होतो एकदा, मला म्हणते येतो पाहायला। 15 दिवस झाले आलेच नाही अजिबात पाहायला करायला। आम्हाला म्हणतो येतो आलेच नाही अजिबात पाहायला। आम्ही शेवटी किसान क्रांती संघटना उत्तम पाटलाला त्याचा फोन नंबर माहिती एकाला फोन केला, बोलतो तुम्ही काय केस केली का माझ्यावर? तर आम्ही नाही दिली, मग घेऊन नाटक हेच केलं ना। त्या संदर्भात मी कोर्टात गेलेले न्यायाची प्रतीक्षा मला आहे। त्या संदर्भात त्याही माझ्यावर जाब विचारायला नाही पाहिजेत आणि माझ्या जागेवर त्याही हस्तक्षेप करायला पाहिजे नाही। एवढ्या वर्षाचा माझे वडील आता 70-73 वर्षाचे, त्यांचा ताबा होता आणि खोटी वारस नोंद करून त्याही जागा बलकावल्या, जागा विकल्या आणि हे फक्त 3 खरेदी झाल्यात। पण आम्ही पूर्ण आमच्या हिस्ट्री काढली का आम्ही वारस आहेत, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आमच्या ताकदीने आमच्या पेपराने आम्ही रितसर कोर्टात गेलेलो आहे आणि आम्ही न्यायदेवतेच्या न्यायाने हक्क मागणार आहे। हे असं माणसं येणार आणि आमची दादागिरी करणार आणि आमची जागा बलकवणार याचा आम्हाला काही गरज नाही आणि आम्ही हक्काने मांडू इथे कोर्टात आणि हे आमच्या दादागिरी करता कामा नये आणि आमच्या जागेला धक्का लावता कामा नये, ही आमची मागणी आहे। तर साजिद हसन मुस्लिम त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या आणि जर आम्हाला रस्ता मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करीन तहसीलदार कर्जत त्यांच्या समोर। तर साजिद हसन मुस्लिम त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ द्या आणि जर आम्हाला रस्ता मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करीन तहसीलदार कर्जत त्यांच्या समोर। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशेळे।